हे बघा हे बघा, या दोघी पण गेल्या पूल मध्ये. आता दोघी पण घाबरत आहेत. किंगफिश थाली. किंगफिश आम्ही मस्त किंगफिश थाली मागवली आहे. त्याच्यामध्ये हे कोकमचं आहे. सरबत. अरे खायला सुरुवात करा लगेच. चलो, ही वाईब नाही कुठे भेटणार. हा, ही वाईब, ही अशी वाईब नाही मिळत कुठे. आणि खूपच चहल पहल. आज जरा जास्त आज क्राऊड जास्त क्राऊड दिसतोय. दिसतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे 28 मे. आज आमचा गोवा टूरचा सेकंड डे ना. आता जस्ट आम्ही उठलेलो आहे आणि आता पिल्लूला जायचंय स्विमिंगला. आणि पिल्लूला स्विमिंगला जायचंय, पण प्रॉब्लेम असा आहे की कॅप नाहीये पिल्लूकडे. तर ते आणायला जायचंय आता. येस, कॅप घेऊन यायचंय. तुला पण आणायची कॅप? येस, मला पण कॅप हवी आहे. केस खराब होतात ना स्विमिंग. ओके, चला कॅप घेऊन यायचं. मग नंतर जायचं स्विमिंगला. स्विमिंग नंतर मग परत येऊन लंचला बघू. चालेल, चला. सकाळचे वाजलेत 11 आणि आम्ही आलोय स्विमिंग करायला. पिल्लू शॉवर घेतो. पिल्लू निघाले शॉवर घ्यायला. दोघे पण शॉवर घेत आहेत. पिल्लू पण आली पूलकडं. कुठे गेला मी काय करू. पण एवढं नाही खोल. हे बघा या दोघी पण गेल्या पूल मध्ये. आता दोघी पण घाबरत आहेत. जास्त खोल नाही तसा पूल. मध्ये जा ना. का नाही, जास्त खोल नाहीये. हे बघ पिल्लू आली. त्या दोघी पण पाण्याला खूप घाबरतायत बरं का. आणि खोल पाण्यात अजिबात जात नाहीत. फ्रेंड्स, हे बघा, इशिता जस्ट आत्ता पोहायला शिकली आणि आजच्या दिवशी पोहायला शिकली. तर आता आम्ही आंघोळ करून सगळे स्विमिंग वगैरे करून आलो आणि नेमकं आज पिल्लू आमची स्विमिंग करायला शिकलेली आहे. आजच्या डेटला 28 डेटला. एवढ्या दिवसामध्ये ती पोहत नव्हती, पण आज स्विमिंग करायला शिकलेली आहे. एकदमच शिकली आज. प्रॉपर शिकली. आणि आता 2 वाजलेले दुपारचे आणि आम्हाला खूप भूक लागली. त्याच्यामुळे आम्ही पहिलं काही ना काहीतरी खायला जाऊयात, कारण खूपच भूक लागली आणि त्यात स्विमिंग करून जास्तच भूक लागली. काही ना काही म्हणण्यापेक्षा मला वाटतं आज मासे खाणार आहे. येस, आज मासे खायचे. येस. आता चला मासे खायला जाऊ. पुढचा व्हिडिओ तिथला. एक नंबर मच्छी थाली आलेली आहे. आपण नेहमी आणतो तो सुरमई किंगफिश. काय मागवलं का? किंगफिश थाली. किंगफिश. आम्ही मस्त किंगफिश थाली मागवली आहे. त्याच्यामध्ये हे कोकमचं आहे. सरबत. कोकम सरबत नसतं ते. अच्छा. म्हणजे आपण असं म्हणू की गोव्यामध्ये कोकमचं ते असं तिखट यूज केलेलं असतं. मस्त असतं. व्हेज भाजी, परत माशाचा रस्सा, फ्राय, मच्छी, असं सगळं एकदम मस्त पैकी आपली थाळी आलेली आहे. दिसायला तर छान दिसते. अरे खायला सुरुवात करा लगेच. चलो ये बेटा.
कशी वाटली थाळी? एकच नंबर, आहे ना? खूपच मस्त. टेस्ट ईच अँड एव्हरी पदार्थ डिलिशियस, खूपच मस्त. आपल्याला तिथे असं दिसतं ना छोटे छोटे हॉटेल्स आहेत, ऍक्च्युली तिथे खूप छान जेवण बनवतात. हॉटेल जरी छोटं असलं तरी क्वालिटी महत्वाची. आणि गोव्यामधली ही फेमस थाळी आहे. म्हणजे याच्यामध्ये व्हेज भाजी पण असते आणि राईसच असतो याच्यामध्ये, आणि 2-3 प्रकारच्या मच्छीच्या करीच असतात. प्रॉन्स असतं, छोटी मच्छी, म्हणजे ना खूपच छान असते आणि डिलिशियस असते. गोव्याला जर आलाय तर ही थाळी खाल्लीच पाहिजे. जास्त मोठ्या हॉटेल्सला पण नाही भेटणार. हा, जिथे थाळी मिळते ना कुठल्याही हॉटेलमध्ये, तिथे अशा पद्धतीची. बरं, काही काही ठिकाणी काही थाळीमध्ये पण आहे ना खूप कमी हे देतात. आता यांच्याकडे जवळजवळ त्यांनी 3 प्रकारच्या माशीच्या करी दिल्या, वेगळ्या वेगळ्या. ओरिजिनल करी वेगळी होती, फ्राय मासा वेगळा होता. कोकमचं हे काय म्हणतात मला माहित नाही परफेक्ट आहे, पण कोकमचं हे रेड वालं जे आहे ना हे एकदम मस्त असतं. प्लस एक व्हेज भाजी देतात कुठली तरी, म्हणजे एकदम परफेक्ट जेवण. एकच नंबर. म्हणजे इव्हन एखादा माणूस जेवून उरेल त्याच्यामध्ये, एवढं जेवण छान. जेवण करून आलो, एवढं मस्त जेवण होतं मित्रांनो. जबरदस्त फिश थाळी खाल्ली. आता गाडी पार्किंग केली, आता परत आम्ही निघालो रूमवर. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि जेवून वगैरे आल्यानंतर मस्त जेवण झाल्यानंतर झोप काढलेली आहे. फ्रेश झालो, ऊन वगैरे उतरलं. त्याच्यानंतर आम्ही परत फ्रेश वगैरे झालो, कपडे चेंज वगैरे करून आता आम्ही परत चाललोय. थोडी शॉपिंग करायची आहे. थोडी शॉपिंग करायची आहे. पिल्लूसाठी आम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत. परत कलंगूट वरती बऱ्याचशा वस्तू खूप स्वस्तामध्ये मिळतात. अच्छा. दुसऱ्या बीचच्या कंपॅरिझन मध्ये. तर कलंगूट वरती काही गोष्टी घेऊयात, काल घेता नाही आल्या, रात्री उशीर झाला ना. आता त्याच्यामुळे कलंगूट मध्ये काहीतरी छान छान खरेदी करूयात, तिथे जरा शॉपिंग करूयात मस्त. कारण दिवसभर ऊन पण खूप असतं, त्याच्यामुळे फिरता येत नाही, खूप ऊन लागतं. आता ऊन जरा उतरलंय तर तिथे मस्त शॉपिंग करूयात, आणि आम्ही काय काय शॉपिंग करतो ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चालेल. फ्रेंड्स, इशिता आली शॉपिंग करायला. काय घेते बघू. हे असे नाही आवडत तुला आता? हेअर बँड पण मस्त आहे बघ. हे असे नाही आवडत तुला आता? तुला पण बघ. माझ्या उपयोगाचं काही नाहीये. चल का दुसरी बघायची इथे? बघ पटकन. झालं? अजून काय घ्यायचंय का? नाही ना. मांजर तर भेटतीच आम्हाला कुठेतरी सोनूची आठवण करून द्यायला. सोनूची आठवण आली. हात देते किती क्यूट. पप्पा हा दे 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 दे. पप्पा शूट करतात, हात देते ती. परत एकदा आलो आम्ही कलंगूट बीचला. काय हवं आणि परत पिल्लू आणि मम्मी खरेदी करते. काय घेते पिल्लू? हे बघ ड्रीम कॅचर. ड्रीम कॅचर ये कितने का है भैया? मस्त आहे ना. 50. काय घेतो? ऍक्च्युली इथे सगळ्या वस्तू खूप छान छान आहेत आणि अगदीच रिझनेबल प्राइसला, म्हणजे 50-50 रुपीजला आहेत आणि खूपच सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत.
वाव. सो मी इथे इयरिंग्स वगैरे ते सगळं ते घेतलं. कानातले बघ ना. येस, खूप छान छान व्हरायटी आहे आणि एकदम रिझनेबल प्राइस मध्ये 50 रुपीज मध्ये. तर छान आहेत. फक्त 50 रुपीज. फक्त 50 रुपीज. अगदी बीचच्या जवळच आहे आणि छान व्हरायटी आहे तिथे. मला हे आवडलं. खूप सुंदर आहे ना हे शोपीस आहे. सगळीकडे ना सेम सेमच आहेत. तिला असं वाटलं की ते काहीतरी नवीन असेल. घेतलं. हा घेतला घेतला ना. हा चला. सात वाजून गेले ना. सूर्य कधीच गेला. आता तरी वॉटरमेलन ज्यूस सांगितलाय कारण दुपारी जेवण खूप लेट झालं आणि हेवी झालं. हेवी झालं. तर आता इथे बीच वरचा हा जो सनसेट आणि हे जो टायमिंग असतो एकदम धमाल असतो. मस्त आहे. आणि इतकं छान वाटतं रिलॅक्सिंग. जसं की इथे आपण बसायचं आणि समोर समुद्र आहे. समोर समुद्र आहे तर त्याच्याकडे बघत बघत एकदम छान रिलॅक्स फील होतं. आणि मग आता सध्या तरी आम्ही वॉटरमेलन ज्यूस सांगितलाय. वॉटरमेलन ज्यूस पिणार. तर थोड्या वेळाने मस्त काहीतरी सांगायचं कारण इथे बसायचं म्हणजे इथे रिलॅक्स होण्यासाठी बसायचं. इथे बसायचं म्हणजे आपण रिलॅक्स व्हायचं मस्त. कारण आपल्याला हे वातावरण सिटीमध्ये नाही भेटत. समोर समुद्र आहे आणि मस्त तुम्ही निवांत खुर्ची टाकून बसलाय तर छान वारा सुटतो. सो आता तरी वॉटरमेलन ज्यूस सांगितलाय आणि इथे मस्त आहे या हॉटेलमध्ये. कारण काल पण घेतला होता. येस, वॉटरमेलन ज्यूस खूप मस्त होता. म्हणजे जेवणाची क्वालिटी खूपच छान. म्हणूनच आपण रिपीट आलो. म्हणून रिपीट आलोय आम्ही. मस्त आहे हॉटेल. आणि इशिताला वॉटरमेलन खूप आवडतं त्याच्यामुळे वॉटरमेलन ज्यूस तिचा फेवरेट आहे एकदम. वॉटरमेलन ज्यूस तिला खूप आवडतं. आता वॉटरमेलन ज्यूस आणि त्याच्यानंतर बघू काय खायचं ते. कारण जेवण मस्त आहे. काही असं स्नॅक्स किंवा असं स्टार्टर टाइपच काहीतरी खाऊन छान मिळते इथे. ही जी वाईब आहे ना तीच खूप मस्त आहे. म्हणजे ही वाईब तुम्हाला गोव्यामध्येच मिळू शकते. गोव्यासारखी नाही. आता बरेचसे लोक एकदम अंधारात बसलेत कॅन्डल लाईट मस्त एन्जॉय करतात समुद्राकडे बघत बघत शांतपणे. म्हणजे छान आहे. फॅमिली असते. बरेचसे लोक येतात फॅमिली बरोबर फिरायला. आपल्याकडे नाही भेटत आपल्याला. एन्जॉय करतात. कोणाचं कोणाकडे लक्ष नाही. कोण काय करतंय कोणी काय कशा पद्धतीचे कपडे घातले काही कोणी नाही. मस्त सगळेजण आपापला एन्जॉय करत असतात. चिल आणि रिलॅक्स व्हायला येतात. तर त्या साईडला तिकडे डीजे पण चालू आहे. सो काही हॉटेल्स मध्ये ना तिथे एक साथ डीजे लावतात. डान्स फ्लोअरवर लोक जाऊन तिथे डान्स पण करतात. म्हणजे मजा करतात लोक एन्जॉय करतात. पण ज्या लोकांना रिलॅक्स व्हायचंय ना तर ते जरा डीजेचा अवॉइडच करतात. कारण 2-3 ठिकाणी डीजे असेल ना तर आपण काय बोलतोय हे पण ऐकायला येत नाही. जास्त साऊंड मुळे कसं होतं मग ते आपल्यात बोलायला पण जमत नाही. ज्या लोकांना डान्स फ्लोअर वरती एन्जॉय करायचं ना ते लोक तिथे जाऊ शकतात. पण ज्यांना असं रिलॅक्स व्हायचंय फक्त मस्त या ऍटमॉस्फिअरचा ज्यांना आनंद घ्यायचा ना तर ते लोक मस्त म्हणजे इथे बसतात. फॅमिली असते मुलं असतात एकदम छान खूपच मस्त. म्हणजे ही वाईब नाही कुठे भेटणार. ही वाईब ही अशी वाईब नाही मिळत कुठे. आणि खूपच हेल्प आहे. आज जरा जास्त क्राऊड दिसतोय. म्हणजे कालपर्यंत एवढा नव्हता. आता 1 तारखेला तर तिथले शॅक्स वगैरे हे सगळं काढायला सुरुवात करतात. वाइंड अप करून देतात. पण मस्त आहे. तोपर्यंत छान वाटतं. कारण आपल्या इथे पण आपण असं बघतो समुद्र असतो बीच असते चौपाटी असते तिथे तुम्ही बसून भेळपुरी वगैरे खाता. पण असं टेबल टाकून इथे जेवण करत बसणं आणि समुद्र आता काही वेळांनी तर ते पाणी असं पुढपर्यंत येतं तुमच्या पायापर्यंत. खूप मजा येते. खूप मजा आहे. आणि हा मला कलंगूटचा एक बीच आवडतो आणि कॅन्डोलिमचा बीच पण छान आहे. बागाला कसं आहे बागाला थोडीशी खूप अशी गिचमिड वाटते पण ठीक आहे. कलंगूट जास्त फेवरेट आहे. आपण उद्या जाऊ ना कॅन्डोलिमला जाऊन उद्या. आता पिल्लू मस्त एन्जॉय करते वॉटरमेलन ज्यूस आणि खरंच खूप मस्त आणि खूप फ्रेश मिळतो इथे. कालच आम्ही घेतला होता तर छान होता एकदम मस्त.
छान आहे. पिल्लूला ब्रेड करतायत मस्त. लेझर मारते. लेझर मार. दाखव बरं. अनलिमिटेड रेंज असते दाखव ना. त्याची. वाव, किती लांब पर्यंत जाते ते. लाटेपर्यंत गेली ना. यस 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 यस. त्याच्याही पाठीमागे जाऊ शकते आय थिंक. जाणार ना. तेवढी छोटी मुलगी हातात घेते. आता आपण कुठे निघालो परत रूम वर. म्हणजे आता आपला मस्त आताच्या बीच वरचा टायमिंग संपलेला आहे. संपलेला आहे. आणि रात्रीचे आपण मस्त रूम वर चाललोय झोपायला. रात्रीचे 9 साडेनऊ झालेले आहेत. हो. आपण लवकर झोपतो. मस्त फिरून आराम करायला चाललेलो आहोत. म्हणजे आजचा डे आपला इथं हा, आजचा डे आपला संपलाय. संपला इथं. उद्या बघू ना, ठरवू. मूड वरती डिपेंड आहे कुठे जायचं कुठे नाही. हा. कारण आपण ठरवतो कधी कधी एक आणि करतो दुसरंच. त्याच्यामुळे म्हणजे उद्याचा डे आपला कन्फर्म नाही कुठे जायचं ते. हा, कन्फर्म नाही. उद्या ठरवूयात. आपण ते बघूयात, ठरवूयात काय करायचं किंवा काय. आजचा इथंच आपण. हा, आजचा व्लॉग आपण इथे संपवूयात. चलो, गुड नाईट. गुड नाईट.